राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन वर्ष 2026च्या सर्व देशवासियांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। नवीन वर्ष ऊर्जा आणि सकारात्मक बदलांचं प्रतीक असून आत्मचिंतन आणि नव्या संकल्पांची संधी देखील आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। या नवीन वर्षात देशाचा विकास, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षणाप्रती आपली वचनबद्धता दृढ करावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी देशवासियांना केलं आहे। हे वर्ष सर्वांच्या जीवनात शांतता, सुख आणि समृद्धी घेऊन येवो, तसंच सक्षम आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी आपला संकल्प अधिक बळकट करणारं ठरो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 2026 या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। नववर्ष सर्वांना उत्तम आरोग्याचं आणि समृद्धीचं जावो, सर्वांचे प्रयत्न सार्थकी लागोत, सर्वांना समाधान लाभो, अशा सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त करत समाजाच्या शांती आणि आनंदासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे। नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचं, विकासाचं नवं पर्व आणणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। सरत्या वर्षातील कटुप्रसंगांना विसरूया आणि सुमधुर आठवणींकडून प्रेरणा घेत पुढे जाऊया, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर नेतृत्व करणारं राज्य आहे। महाराष्ट्राची प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया। महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे। आव्हानं आलीच तर त्यावर मात करण्याचा निर्धार करूया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह दूरदर्शी नियोजनाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र साकारण्याच्या दिशेनं ठोस पावले उचलली जात आहेत। त्यामुळे विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र आपली महत्त्वपूर्ण भूमिका यशस्वीपणे बजावेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत।